शिरवळ ते तुळजापूर पायीवारीचा 7वा दिवस. केतन आहेत समोर आणि ते काटकरांना एवढ्या उन्हामध्ये एनर्जी ड्रिंक देत आहेत. छोटे छोटे मुलं सर्व काटकरांची तहान भागवण्याचे काम करत आहेत. इकडे नाही, आम्ही इकडे तुळजापूरला चाललोय. काय म्हणले? हो हो चालेल, चल सावकाश जावा तुम्ही पण. 1972 सालापासून तुम्ही वारीमध्ये येत आहे. म्हणजे ही व्यक्तिमत्व बघू शकता कशा प्रकारे किती फास्ट चालू शकते. शिरवळ ते तुळजापूर पायीवारी दिवस 7वा. शिरवळ ते तुळजापूर पायीवारीचा दिवस 7वा सुरू झाला मित्रांनो. तर सध्या आपण वैरागमध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघू शकता वैरागमधील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक असा बघा त्याच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर वैरागमध्ये आल्यानंतर मित्रांनो हे जे समोर घर दिसते त्या ठिकाणी सर्व काटकरांना नाश्त्याची सोय केलेली आहे. हे बघू शकता आपले काटकर मित्रमंडळी सगळे इथे बसलेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. बोल भवानी की जय. तर जवळपास 9 वाजलेत. 9 ते 1 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी असणार आहोत. हे बघू शकता आपली गाडी इथे. हा असा एरिया. वैराग या ठिकाणी असलेल्या विहिरीजवळ सर्व काटकर जवळपास 3 ते 4 तास विश्रांती घेतात. तसेच सर्वांना या ठिकाणी महाप्रसाद देखील असतो. तर मित्रांनो वैराग या ठिकाणी असलेल्या विहिरीवरती आपण आपला इथं तळ असतो. तर या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत. तर आता जवळपास दुपारचे 1:15 झालेत आणि समोर बघू शकता मित्रांनो थोड्याच वेळात आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्व काटकरांना महाप्रसादाची सोय आहे. तर महाप्रसाद झाल्यानंतर सर्वजण पुढच्या प्रवासाला निघतील. तर आपण जाऊयात मित्रांनो आरतीला. चला. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे शिरवळ ते तुळजापूर पायीवारीचा 7वा दिवस. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आता आपण वैराग येथून गौडगाव या गावाच्या दिशेने निघालेलो आहोत. हे बघू शकता मागे आता आपण जे नारळाचे मागे जे झाडं दिसतात ना त्या ठिकाणी आत्ताच आपण महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे. तर हे बघू शकता आपले मित्र केतन भाऊ आहेत समोर आणि ते एवढ्या कडक उन्हामध्ये काटकरांना एनर्जी ड्रिंक. तर आपले भाऊ केतन आहेत समोर आणि ते काटकरांना एवढ्या उन्हामध्ये एनर्जी ड्रिंक असं देत आहेत. खूप पुण्याचं काम करत आहेत. मागच्या वर्षीपासून देत आहेत ते. अच्छा, जवळपास दुसरं वर्ष त्यांचं. आणि सर्व काटकरांतर्फे केतन भाऊ पिसाळ आणि त्यांचे मित्र चव्हाण यांचे आम्ही आभारी आहोत. अशीच सेवा त्यांना पुढे ठेवावी. बरोबर. प्रार्थना. तर केतन भाऊंनी हे आपल्याला असं एनर्जी ड्रिंक सर्व काटकरांना इथं थांबून देत आहेत. मित्रांनो वैरागहून गौडगावला जात असताना पाण्याची खूपच टंचाई भासते सर्व काटकरांना. कारण जवळपास पहिला 6 ते 7 किलोमीटर अंतर कापेपर्यंत आपल्याला ना एकही घर भेटत ना एकही हॉटेल. त्यामुळे पाण्याविना सर्व काटकरांचे खूपच हाल होत असतात. प्रत्येकाने आपापल्या जवळ पाण्याची बॉटल ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि एवढ्या उन्हामध्ये चालायचं म्हटलं तर पाणी हे 100% लागणारच. तर हे बघा शकता मित्रांनो, हे छोटे छोटे मुलं
सर्व काटकरांची तहान भागवण्याचं काम करत आहेत. सर्व काटकरांना आज समजलं असेल की एक पाण्याच्या एका थेंबाची काय किंमत असते. ते जवळपास 6 किलोमीटर कडक उन्हामध्ये चालत असताना जेव्हा पाणी मिळत नाही त्यावेळेस काय होतं ते सर्व काटकरांना आज कळालेलंच आहे. 6 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक सुद्धा घर नाही, दुकान नाही आणि काहीच नाही. तिथे पूर्ण माळरान आहे, संपूर्ण माळरान आहे. आणि हा बघू शकता मित्रांनो चिंचचं झाड आहे. केवढं मोठं आहे बघू शकता तुम्ही. अंदाज येत असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला. केवढं मोठं झाड आहे. थोडंच बघू शकता केवढं मोठं आहे. हा असा परिसर आहे. कुठं चाललंय अरे तुम्ही पोरांनो? शेतात गेला होता. काय नाव तुमचं प्रत्येकाचं? विठ्ठल, माझं वेदांत, साक्षी, तिचं वैष्णवी. कितवीला आहे तुम्ही? मी दुसरीला. चौथी 6वीला आहे वे. जाताना शाळेत व्यवस्थित? गाव कुठलं तुमचं? मालेगाव आहे. मागं राहिलं ते का? आता शेतावर नाही येत आहे वे? लय लांब आहे का शेती? लांब आहे. आम्ही शिरवळवरून आलोय. कुठून? इकडे नाही, आम्ही इकडे तुळजापूरला चाललोय. माघारी आता उद्या तुळजापूरमध्ये पोहोचणार आम्ही. आणि मग 4 दिवस मुक्काम असतो आमचा. मग आम्ही पुन्हा जातो शिरवळला परत. शिरवळ हे सातारा जिल्ह्यात गाव आहे. किलोमीटर बघ 300 किलोमीटरच्या आसपास आहे. 300 किलोमीटर. आणि जवळपास आमचा आज 7वा दिवस आहे चालायचा. उद्या 8वा दिवस आहे. उद्या आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचणार. काय म्हणले? हो चालेल चल. सावकाश जावा तुम्ही पण. तर हे शाळेतले मुलं आपल्याला भेटली होती. ते आपल्याला विचारत होते कुठून आलाय, काय करताय, कुठल्या दिशेने निघालाय. छान वाटलं. चला जाऊ का? चला. गट क्रमांक 3 केदारेश्वर तरुण मंडळ शिरवळ या गटाचा आज काठी शासन वाहण्याचा नंबर आहे. वैराग ते गौडगाव असा त्यांचा हा रूट असणार आहे. आता शेवटचा तळ आहे वैराग ते गोडगाव. हा उद्या आम्ही सीनफळेच्या बागेत बरोबर सर्व काटकर एकत्र एकत्र पोहोचतील. त्याचबरोबर शिरवळची संख्या दर्शनासाठी म्हणजे शिरवळमधील सर्व भाविक आपल्या आईच्या दर्शनासाठी येत असतात. तर बबलू भाऊ चव्हाण आपले आता सध्या काठी वाहत आहेत बघू शकता. चला पटपट चला. माझा कोण मित्र. तर सध्या आपण इथं पाण्याची गाडी इथं पाणी पिऊया. विनोद भाऊ, तर आम्ही तुमची कितवी वारी आहे काय सांगू शकता? माझी 2010 मध्ये पहिली वारी चालू झाली आहे. अच्छा. तर केदारेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवण भाऊ गुंजवटे सोबत त्यांची कितवी वारी आहे काय सांगताल? तिसरी वारी. पहिली वारी कोणत्या साली केली होती? 2022 साली. चला. तर सध्या आपण सोलापूर जिल्ह्यातील रुई या गावामध्ये पोहोचत आहोत. तर रुई गावातील एका चौकामधील हे वडाच्या झाडाला आपलं शासन काठी उभं केलेली आहे. आणि जरा सर्व काटकर थोडीशी विश्रांती घेत आहेत इथे. जवळपास अर्ध्या तासानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर थोडीशी नाश्त्याची सोय केलेली आहे पोरांनी. आणि हा बघू शकतो मित्रांनो रुई गावाचा सुंदर असा परिसर. आणि हे हनुमान मंदिर आहे. आणि हे बघू शकता संपूर्ण असा हा चौक आहे. आणि इकडे बघू शकता असं एखाद्या किल्ल्याला जसे बुरुज असतात सेम त्याच प्रकारे इथे एक अशी कमान बांधण्यात आलेली आहे. हे बघू शकता मित्रांनो. संध्याकाळचे मित्रांनो 6 वाजलेत आणि आत्ता आपण रुई या गावातून गौडगाव या गावाच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि हा गट क्रमांक 2 आहे माझ्यासोबत. मग अशा आपण ज्या गटासोबत होतो तो गट क्रमांक 3 होता. तर हे आपले आबा आहेत. आबा आपल्या काठीसोबत बऱ्याच वर्षापासून काठीसोबत असतात. तर आबा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. बरोबर. आणि तुम्ही कधीपासून म्हणजे वारीमध्ये येत आहे? 72 सालापासून 1972 सालापासून तुम्ही वारीमध्ये येत आहे. मी जेवायला येत होतो पण मला लोकांनी बोटी घातली पाहिजे खिशात. बोटी पाहिजे खिशात घातली. खिशातली बोटी घातल्यामुळे मला जाऊशी वाटलं नाही. मला आईची आवड आली. आईची आवड आल्यामुळे मी त्यापासून वारी चालू केली. मला बंद होशी वाटणार. आजपर्यंत कधी गॅप नाही पडलेला? कधी गॅप पडून दिला नाही. फक्त कोरोनामध्ये जो काही झाला असेल तेवढाच फक्त. त्याआधी कधी तुमचा गॅप नाही झाला? वय किती आहे तुमचं काय? वय आता 72 वय.
बघा मित्रांनो, हे 72 वय आहे काकांचं, तरी ते आजही न चुकता येत असतात वारीला. भवानी की जय. मित्रांनो, आबांचं वय 72 आहे, पण 72 वयात माणूस जसा चालतो, म्हणजे ही व्यक्तिमत्व बघू शकता कशा प्रकारे किती फास्ट चालू शकते. स्पीड बघा मित्रांनो, तरुण मुलं जशी चालतात त्याप्रमाणेच ह्यांचं चालणे तुम्ही बघू शकता. तर सध्या आपण गौडगाव या गावामध्ये पोचलेलो आहोत आणि हे आपलं अंबिका मातेचं शासन काठी देखील मागे आलेली आहे. तर आपला तळ इथे पुढेच आहे, तर त्या ठिकाणी सध्या आपण जात आहोत. गौडगावपासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पुढं असलेल्या एका वस्तीवर सध्या आपण आलेलो आहोत. तर शासन काठीचं गौडगावमध्ये आगमन झालेलं आहे मित्रांनो, हे बघू शकता. आणि ह्या माऊली इथे थांबलेल्या आहेत. तर इथं पूजन थोडंसं होणार आहे, तर हे बघू शकता. शासन आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आल्यावर देवीची पूजा करण्यात आली व महाआरतीला सुरुवात झाली. या ठिकाणी सर्व काटकर महाप्रसाद घेतात व पुढे 7 किलोमीटर असलेल्या ढेकरी या गावामध्ये सर्वजण मुक्काम करतात. तर मित्रांनो, भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायीवारीच्या 8व्या भागामध्ये. धन्यवाद.